बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे बांधकाम कामगार योजनेसाठी ई-सॅनिटरी सेफ्टी किटसाठी अर्ज सुरू झाले आहे का, संपूर्ण माहिती घेणार आहोत। वेबसाईटला ओपन करून टाकणार। या वेबसाईटवरती आल्यानंतर ई-सॅनिटरी किट म्हणजे जे 10 वस्तूचा संच या वेबसाईटवरती आल्यानंतर या वेबसाईटवरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर ही वेबसाईट जी आहे आता सुरळीतपणे ओपन होणार आहे, कारण की वेबसाईट चालू झालेली आहे। नेमका प्रॉब्लेम काय येत आहे वेबसाईटवरती तुम्ही जर अपॉइंटमेंट घेताना प्रॉब्लेम काय येतं मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार। तुम्ही संपूर्ण माहिती बघा। वेबसाईट आता ओपन झाली आहे मित्रांनो। तुम्ही या ठिकाणी तुमचा महाबीओसी रजिस्ट्रेशन नंबर, नोंदणी क्रमांक, MH वाला सिरियल नंबरचा टाकून घ्यायचा आहे। संपूर्ण नंबर इथे व्यवस्थित टाकल्यानंतर आपण सेंड OTP या ऑप्शनवरती आपला क्लिक करायचं आहे। सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर 6 अंकाचा जो OTP असतो मित्रांनो तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती येणार आहे। तो मोबाईल नंबरवरती आल्यानंतर 6 अंकाचा OTP आपल्याला इथं समाविष्ट करायचा आहे। जो 6 अंकाचा OTP कधी कधी उशीरसुद्धा लागू शकतो। आपल्याला OTP आलेला आहे, आपण इथं आता OTP टाकून घेणार आहोत। 6 अंकाचा जो OTP आहे व्यवस्थित टाका। जसा फिलअप करायचा, डबल काम करायचे नाही, कारण की हा एरर येऊ शकतो। या ठिकाणी आपला फॉर्म ओपन झाला आहे, तुम्ही बघू शकता। हे सिक्युरिटी पर्पजसाठी इथं ब्लर केलं आहे। वरच्या साईडला तुम्ही इथं तुमचं लोकेशन घेऊ शकता, कॅम्पचं शिबिर निवडू शकता। या ठिकाणी आपण आता तारीख घेऊयात। तारीख जी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता, इथे 20 तारखेपर्यंत तारीख मिळते आहे असं दाखवत आहे, कारण की बाकीच्या 20 तारखेनंतरच्या आपण 18 तारीख घेतलेले मित्रांनो। 18 तारखेला सम एरर ॲक्युरेसी विल सेव्हिंग द फॉर्म, इथे ही तारीख मिळणं शक्य नाही, कारण की आपण आता दुसरी तारीख घेऊयात। आपण आता 20 तारीख घेतलेली मित्रांनो। 20 तारखेला सुद्धा हा एरर येत आहे। आपण दुसरी परत तारीख घेऊन बघूयात की दुसऱ्या तारखेला हे अपॉइंटमेंट मिळते का। तुम्ही बघू शकता इथं आपण आता परत दुसऱ्या तारखेला क्लिक केलं, 17 तारखेला क्लिक केलं आहे। 17 मार्चला सुद्धा हे बुक होत नाही आहे, कारण की कोटा फुल झालेला आहे, खूप गर्दी आहे वेबसाईटवरती। 16 तारखेला सुद्धा एरर येत आहे। या ठिकाणी नंतर आपण आता 16 म्हणजे 13 तारखेला आजच्या तारखेला सुद्धा एरर येत आहे, कारण की आजच्या तारखेला सुद्धा हा अपॉइंटमेंट होत नाही, कारण की बराच टाईम होऊन गेलेला आहे। कारण की या मार्च महिन्यामध्ये अद्याप ही तारीख जी आहे मित्रांनो इथं मिळणे शक्य नाही, कारण की ही महत्त्वाची बातमी आहे। जशी तारीख मिळेल आपल्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना कळवण्यात येईल कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाले आहे। ही महत्त्वाची बातमी जवळच्या मित्रांना शेअर करा। अशा नवीन अपडेटसाठी तुम्ही नवीन चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील।